आणि पांडुरंगाचा प्रसाद असल्यामुळे हा अत्यंत गोड मानून सगळे खात आहे, त्यामुळे ते असं स्वादिष्ट लागतंय. आणि वारीमधून वारकऱ्यांना येऊन जेवण भेटतं, येथे येतात जेवतात. कुठल्याही प्रकारचा दुजाभाव नाही या ठिकाणी. वारकरी बी त्याच लाईनीत आहे आणि प्रशासन बी त्याच लाईनीत आहे. जेवण एवढं आहे की हे बाबा हे प्रशासन आणि हे वारकरी आहेत असं काही नाही. तुझ्या एका सोबत बसून म्हणजे जेवणास सोबत समानता समानता ठेवली. सगळं सर तुपातलं जेवण आहे. बर. तेल बऱ्यापैकी वापरलं जात नाही, जे ठराविक ठिकाणी वापरलं जातं ते सगळं तुपातलं असतं. जेवणाचे मेनू सुद्धा आपले रोज वेगवेगळे असतात. आता काल दही, ठेचा, चटणी, लोणचं आणि बाजरीची भाकरी. तिथं मोफत सेवा दिली जाते. ते वामन एलमार आणि प्रीतीताई एलमार यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं ही अन्नदान सेवा चालू आहे. आज जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाली ही मोफत अन्नदान सेवा चालू आहे. घरासारखं जेवण आहे. आता तुम्ही कुठल्याही दोघा तिघाला विचारलं, आपल्या घरासारखं जेवण आहे आणि आनंदाने लोक जेवतात. कोण आले असते वारकरी, त्यांना ह्या ठिकाणी स्वच्छ परिसर. नमस्कार, प्रभात न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आपण आहोत पंढरपूरमध्ये. खरं तर अनेक वर्षापासून चालू असणारी ही वारीची परंपरा आणि त्या परंपरेमध्ये महाअन्नदानाचा सोहळा त्या ठिकाणी पंढरपुरात जर त्या वर्षी त्या ठिकाणी दानेश्वर महाराज अन्नछत्र यांच्या वतीनं भरतो. खरं तर मागच्या वर्षी आपण शहर पोलीस स्टेशन या ठिकाणावरून आपण बातमी बघितली होती. खरं तर अन्नदानाची भूमिका सर्वात महत्त्वाची वारकऱ्यांसाठी असते आणि हे असताना प्रीतीताई वामन एलमार आणि एलमार कुटुंब त्या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीनं अन्नदान करत असतं. आज या ठिकाणी हजारो वारकरी असतील, पोलीस प्रशासन असेल किंवा अन्य प्रशासकीय अधिकारी असतील, त्या ठिकाणी अन्नदानाचा त्या ठिकाणी लाभ घेत असतात. हे घेत असताना येथील जे अन्नदान घेणारे जे लोक आहेत त्या लोकांची आपण आज भावना जाणून घेणार आहोत, किंवा हे अन्नदान कशासाठी केलं जातं किंवा यावर्षीची संकल्पना काय हे सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रीतीताई वामन एलमार यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत गुरुदेव कोळेकर हे सुद्धा असणार आहेत. ते या सर्व संकल्पनेची माहिती देतीलच, परंतु आज हे जे अन्नदान आहे ते अन्नदान कशा पद्धतीनं चालू आहे किंवा त्याची पूर्वतयारी कशी केली होती त्याची सुद्धा आपण सखोल चर्चा करणार आहोत. चला तर बघूया दानेश्वर अन्नछत्र पंढरपूर येथे नेमकं काय चाललंय ते. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. खरं तर काय वारी तुमच्याकडे जबाबदारी आज तुम्ही प्रशासन म्हणून त्या ठिकाणी बघताय, आज अन्नदान त्या ठिकाणी श्री दानेश्वर महाराज अन्नछत्र यांच्या वतीने घेताय. एक रिटायर माजी सैनिक आहे, इंग्रज शिक्षक आहे, सैनिक अकॅडमीचा संचालक आहे. माझे 200 विद्यार्थी सैनिक आहेत, 50 मुली पोलीस आहेत त्या, आणि मी रिटायर होऊन मला 33 वर्ष झाली. आणि आपला हे अन्नदान महाअन्नदान सोहळा जे आहे गेल्या 5 वर्षापासून आपले हे जे प्रमुख वामन एलमार साहेब आणि प्रीतीताई त्यांची पत्नी, त्यांचे बंधुराज, हे सगळे विनामूल्य सेवा चालू आहे. आणि आषाढी वारीला आता इथं ह्या अन्नछत्रामध्ये जवळजवळ 1.5 ते 2 लाख जेवण करतात लोक. आम्ही त्यांच्याकडून हे घेत नाही, डोनेशन घेत नाही. रोज 1-5 जण येते ते डोनेशन घ्या म्हणून, आम्ही घेत नाही. आमची ही विनामूल्य सेवा चालू आहे. खरं तर तुम्ही हा सगळा प्रवास दिवसभर वारकऱ्यांची सेवा करत असता, प्रशासनाला व्यवस्थित सुव्यवस्था राहावी म्हणून तुम्ही मदत करत असता. ते केल्यानंतर जे मिळणारं पोटभर अन्न आहे ते व्यवस्थित असतं. जेवणामध्ये खूप घरासारखं जेवण आहे. आता तुम्ही कुठल्याही दोघा तिघाला विचारलं, आपल्या घरासारखं जेवण आहे आणि आनंदाने लोक जेवतात. कोण आले असते वारकरी, त्यांना ह्या ठिकाणी स्वच्छ परिसर. इथं 2 एकरचा एरिया सगळा तो आपल्या अन्नछत्रासाठीच घेतलेला आहे. आणि एक विठ्ठलाची सेवा म्हणून आम्ही इथे करतो. सगळी पॉवर विठ्ठलाची आहे. आता मी माणसं कमी पडल्यावर रेल्वे स्टेशन, बस स्टँडवरनं मी आणि माझे विद्यार्थी हे जे आहेत सगळे आम्ही गोळा करून पालक घेत आणतो सगळे वारकरी जेवणासाठी. जेवण आहे या म्हणून. बस स्टँडवर रात्री 11 वाजता 45 माणसं उपाशी होती झोपलेली, त्यांना जीव घातलं मी. म्हणजे अन्नदान छत्रामार्फत आपल्या हे विना ह्याच्यात सेवा. आता हे ताट जेवण केल्यावर सगळ्यात जास्त आनंद मिळतो. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. आता हे सगळ्याकडे चेहरे बघा, खूप प्रसन्न आहे. एवढं प्रशस्त वातावरण घाई गर्दीमध्ये. आता इतर लोक काय ते फोटो काढते, ती केळ वाटायची काय ते वाटलं संपला विषय. तसा नाही आमचं. आम्हाला प्रसिद्धी नको आहे. प्रसिद्ध तर होतीच आपोआप. त्या लोकांचं सगळ्यात मोठं नाव आहे एलमार परिवारचं, बंडीशा गावचे आणि शेतकरी कुटुंबातले ते, आणि खूप छान सेवा आहे त्यांची. नक्कीच. आपल्यासोबत काही परिवहन विभागाचे अधिकारी आहेत. सर तुमच्या ट्रॅफिकचे ट्रॅफिकचे सर, एक मिनिट.
खरं तर तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे. वाहनं महाराष्ट्रातून अनेक येत असतात आणि हे करत असताना त्या ठिकाणी पोटभर अन्न मिळलं पाहिजे आणि अनेक वर्षापासून आम्ही ही परंपरा बघतोय की जेवण व्यवस्थित मिळलं तर तुमचा असणारा दिवस व्यवस्थित जातो. त्याच पद्धतीने हे जे श्री दानेश्वर अन्नछत्र काम करते, कशा पद्धतीने तुम्हाला वाटतंय? सध्या ही खूप मोठी अन्नदानाची सेवा आहे. सध्या तर पाहिलं तरी अन्नदान म्हणजे पोलिसांसाठी आणि येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी हे तर मोफत सेवा दिली जाते. ते वामन एलमार आणि प्रीतीताई एलमार यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं ही अन्नदान सेवा चालू आहे. आज जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाली ही मोफत अन्नदान सेवा चालू आहे. आणि जेवण जर पाहिलं तर घरच्यापेक्षा एकदम सुंदर जेवण दिलं जात आहे. आणि तर बघितलं तर गर्दी आता तुम्ही बघताय गर्दी किती आहे काय. रोजच्या रोज एक कमीत कमी सकाळचे 5,000 लोक आणि संध्याकाळचे 5,000 लोक, एका दिवसाची 10,000 लोक कमीत कमी जेवण करून जातात. खरं तर ही सगळी सेवा करताय, प्रशासन तुमच्याकडे तर वेळेवर लक्ष देतेच, परंतु हे वेळेवरती मिळतंय का किंवा टाइम ह्यांचा असतो का? एकदम म्हणजे करेक्ट सकाळचा नाश्ता तर 8 वाजता चालू होतो, 8 ते 10 पर्यंत नाश्ता असतो आणि 12 नंतर जेवण कंटिन्यू चालू राहतं. वारीची काय भावना आहे? म्हणजे वारी व्यवस्थित चालू आहे का? वारीमध्ये खूप गर्दी आहे. ह्या वर्षी प्रत्येक वर्षीपेक्षा दुप्पट गर्दी आहे. जास्तीत जास्त गर्दी आहे. प्रशासन म्हणून तुम्हाला काय उणीव वाटतात किंवा काय चांगलं? प्रशासन म्हणून आम्हाला जी हे अन्न वेळेवर मिळत आहे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. कारण का कामाच्या व्यापामध्ये जेवण मिळणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे. परंतु आता इथं जे वेळेवर आम्हाला येऊन पोटभर जेवण मिळतंय त्याच्यामुळे काम करायला काय अडचण आहे. वारी अजून 2 ते 3 दिवस राहणार आहे. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून किंवा आरटीओ मध्ये तुम्ही काम करता, वाहनं व्यवस्थित लावली पाहिजे, एक वारकऱ्यांना संदेश काय असणार? वारकऱ्यांना संदेश काय, सर्वांनी व्यवस्थित वाहतूक, आपल्याला दुसऱ्यांना अडचण येऊ नये अशा ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये अशा ठिकाणी वाहन पार्किंग करा, हीच सर्वांना संदेश आहे. कारण का पार्किंग व्यवस्था प्रत्येक ठिकाणी दिलेली आहे, तिथं पार्किंग व्यवस्था प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित करून घ्यावी, हा संदेश सर्वांना महत्वाचा आहे. कारण का बोला नाही जाईल द्यायचं का? आपल्यासोबत काय दुसरे आरटीओचे अधिकारी आहेत. सर काय सांगाल एकंदरीत वारी काय म्हणते? पहिले वारी म्हणजे एक आनंदाचा सण आहे. आपल्या पंढरपुरातील लोकांना वारी म्हणलं का एक असं वाटतं की जरूर एक मोठा सणच आहे दिवाळीसारखा. आणि विठुरायाला आणि रुक्मिणी म्हणजे हे जे ह्या लोक इथे येण्यासाठी खूप जीवापाड म्हणजे चालत येतात. त्यांना अजिबात दुसरे पाय दुखतात किंवा काय होते ह्या गोष्टींचा अजिबात कसलाच म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये हा नसतो. फक्त विठुरायांच्या चरणी जायचं आणि दर्शन घ्यायचं हेच. प्रशासन म्हणून तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षित करता की वारकऱ्यांनी काय केलं पाहिजे? वारकऱ्यांनी केलं तर पाहिजे की बाबा व्यवस्थित लाईनने चाललं पाहिजे आणि रस्त्यावरती असे कचरा वगैरे केला नाही पाहिजे आणि उघड्यावरती कुठल्या म्हणजे शासनाने बरेच काही सुविधा केल्या, शौचालय आहेत जागोजागी, म्हणजे हे लाभ घेतला पाहिजे, याचा लाभ घेतला पाहिजे. एक आज श्री दानेश्वर महाराज अन्नछत्राच्या माध्यमातून हे तुम्ही आज जे अन्नदान त्यांची सेवाचा लाभ घेताय त्या संदर्भात काय सांगा? ही खूप मोठी गोष्ट आहे की ह्या ठिकाणी ना एवढं मोठं अन्नदान आहे की ह्या ठिकाणी रोज सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण वेळेवर एवढं नियोजन करणं हे खूप मोठं आहे. आणि वारीमधून वारकऱ्यांना येऊन जेवण भेटणं, येथे येतात जेवतात, कुठल्याही प्रकारचा दुजाभाव नाही या ठिकाणी. वारकरी बी त्याच लाईनीत आहे आणि प्रशासन बी त्याच लाईनीत आहे. जेवण एवढं आहे की हे बाबा हे प्रशासन आणि हे वारकरी आहेत असं काही नाही दुजाभाव. एका सोबत बसून म्हणजे जेवणास सोबत समानता समानता ठेवलेली असं आहे. ह्या उपकरणाचा कुठेतरी प्रशासन असेल किंवा वारकरी असेल याला पुरेपूर फायदा होतो असं वाटतं? 100% होतो, 100%. नक्कीच. आपण बघितलं की जे दानेश्वर महाराज अन्नछत्र आहे या अन्नछत्राच्या माध्यमातून आपल्या साहेबांनी एक खूप मोठी गोष्ट सांगितली की समानता, म्हणजे अधिकारी असो किंवा वारकरी असो तो एकाच लाईनीमध्ये जातोय आणि त्या ठिकाणी या अन्नदानाचा लाभ घेतोय. आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत. खरं तर ताई काय सांगाल एकंदरीत आज तुम्ही श्री दानेश्वर महाराज अन्नछत्राच्या छत्रामध्ये अन्नदानाची सेवा घेताय, काय सांगा? जेवण खूप छान आहे घरच्यांसारखं, म्हणजे घरी आपलं जेवण असतं ना तसं आहे, चपाती भाकरी वगैरे सगळं चांगलं आहे, नाश्त्याला पण सगळं चांगलं असतं. आम्हाला आज पोहे वगैरे माडगं वगैरे होतं आणि पहिल्या दिवशी आम्हाला ढोकळा होता आणि पौष्टिक आहार, काय प्रॉब्लेम नाही, दूध वगैरे पण होतं. आता तुम्ही महिला म्हणून त्या ठिकाणी बघताय, अन्न व्यवस्थित मिळलं तर पुढचं दिवसभर तुम्ही व्यवस्थित करू शकता. तर हे दानेश्वर अन्नछत्र आहे ते व्यवस्थित करताय असं वाटतंय? हो वाटतं. काय ही कल्पना कोणाकोण आली, काय माहिती आहे का तुम्हाला या संदर्भात? एक सर आले होते आम्हाला पण म्हणजे इथं यायचं माहित नव्हतं आम्हाला,
एक सर आलेला, आम्ही तिकडे ठाण्याला होतो. बर मग ते सर बोलले की इकडे जेवणाची सोय चांगली आहे. मग आम्ही एक दिवस इकडे येऊन बघितलं. बर मग नंतर आम्ही तिकडे काय गेलोच नाही. आम्हाला इकडे चांगलं वाटलं जेवण. कोण करतंय असं काय कल्पना आहे का तुम्हाला, म्हणजे कोण अन्नदान करतंय? काय? म्हणजे खरं तर ते सुद्धा प्रीतीताई वामन यलमार म्हणजे पंढरपूरच्या रहिवासी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा सोहळा होतोय. तुम्हाला विचारायचं कारण म्हणजे जरी एखादा अन्नदान करत असला तर तो व्यवस्थित करतोय का, किंवा तुम्हाला ते पडवर मिळते का, विचाराच्या पाठीमागचा हा हेतू होता. तर सगळं होतंय का व्यवस्थित? हो, चांगलं. ताई तुमच्याकडे येतोय, तुम्ही या संदर्भात काय सांगाल, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? काय नाही, जेवण वगैरे सर्व मस्त आहे. हा. घरच्यासारखी क्वालिटी आहे आणि रोज वेगवेगळं भेटतंय जेवायला. भाकरी वगैरे घरच्यासारखी भेटते. वेळेवर मिळतं का हे सगळं? हो. म्हणजे नाही तर तुम्ही इथं प्रशासन म्हणून येता, तास तास वेटिंग करावं लागतं, असं काय होतं का? नाही, ते ड्युटीवर वेळेवर जायचं मिळेल. असते, त्या टायमात बरोबर भेटतंय नाश्ता वगैरे. हा, हा, आणि नाश्त्याला पण वेगवेगळं भेटतंय. असं उकडलेले हरभरे वगैरे पण होते. हा हा हा. नंतर पहिल्या दिवशी ढोकळा वगैरे पण होता. आता जेवणाचं सर्व म्हणजे रोज वेगवेगळे आयटम असते. खरं तर हे सगळं करत असताना पहिल्यांदा ते इथला अन्नछत्राने तुमचा खायचा प्रश्न जरी थोडक्यात मिटला असं म्हणता येईल. पण यंदाची वारी काय म्हणते? आहे शिस्तीची आहे की बेशिस्तीची आहे? नाही, शिस्तीचीच आहे. हे तुम्हाला मागच्या वर्षी होता का वारीमध्ये? नाही, इकडे हा नव्हतं. प्रथमच अनुभव आहे. हो. म्हणजे कसं प्रशासनात आहात तुम्ही, कसं वाटतंय नेमकं, ही लोक क्राऊड करतात का शिस्तीत राहतात? आहेत म्हणजे बऱ्यापैकी शिस्तीचीच आहेत. नक्कीच आपण बघितलं की कशा पद्धतीनं हे दानेश्वर अन्नक्षेत्र असेल किंवा वारीचा अनुभव आहे. पहिलेच वर्ष त्यांचा आहे. मॅडम तुम्ही बोलणार आहेत का? इकडे या. एकंदरीत मॅडम काय सांगाल, वारी काय म्हणते पहिल्यांदा? वारी खूप सुंदर आहे. हम्म. गर्दी खूप आहे. हा. तर सगळीकडेच व्यवस्थित सगळ्यांची सोय केलेली आहे. बर. आणि प्रीतीताई यलमार यांनी आमची जेवणाची पण सोय चांगली केलेली आहे. चहा, नाश्ता, जेवण सगळं वेळेत मिळते. खूप तर सुंदर किती वर्ष आहे घरच्यासारखं. वारीचं तुमचं? हे मला दुसरं वर्ष. मागच्या वर्षी बी, त्याच्या मागच्या वर्षी आले होते. मी मागच्या वर्षी हे बोल घ्या. काय यंदा वारी शिस्तीची वाटते की बेशिस्त? शिस्तीचे शिस्त. बेशिस्त कुठं नाही वाटत? नाही नाही. वारकऱ्यांकडून काय अपेक्षा असते तुमची नेमकी, तुम्ही प्रशासन म्हणून त्या ठिकाणी बघता? गर्दी जास्त होत असते ना, हो. व्यवस्थित सांभाळून जावं, चुकामुक होऊ नये. बर प्रत्येकाने आपापले लोक व्यवस्थित घेऊन जावं, दर्शन घेऊन. काय अन्नछत्र त्या ठिकाणी मदत जेवणाची जर त्या वर्षी करतं त्या संदर्भात काय सांगा? आणि खूप सुंदर आहे, घरच्यासारखं वाटतंय आम्हाला. हा, हा. आम्ही तिकडे पोलीस स्टेशनला जेवण करत होतो. बर तर ते मेजर आहेत ना, हा, त्यांनी हा. सांगितलं आम्हाला इथं घरच्यासारखं जेवण आहे. आम्हाला रस्त्यातून घेऊन आले. बरोबर. निम्म्यातनं घेऊन आले. बर बर नक्कीच. घरच्यासारखं खूप सुंदर आहे. हा, हा. नक्कीच आपण ज्या पद्धतीनं बघितलं की मगापासून 2-3 कमेंट त्या ठिकाणी आल्या की जेवण हे नुसतं जेवण नसून किंवा मसाला इतर कोणतेही पदार्थ जास्त म्हणजे सोडा असेल याचा वापर जास्त न करता कुठेतरी घरच्यासारखं अन्न या प्रशासन असेल किंवा वारकरी असेल यांच्या मुखामध्ये जावं हा प्रामाणिक हेतू त्या ठिकाणी ठेवून श्री दानेश्वर महाराज अन्नछत्र त्या ठिकाणी भूमिका करते. खरं तर आपल्यासोबत काही अधिकारी आहेत की ज्यांनी या श्री दानेश्वर महाराज अन्नछत्राचा लाभ घेतला. सर काय सांगाल, एकंदरीत हे जे अन्नछत्र आहे ते अनेक दिवसापासून काम करते आणि आज त्याचा तुम्ही लाभ घेतलाय, खरं तर हे वेळेवर मिळतं का, व्यवस्थित आहे का, पौष्टिक आहे का, आणि तुम्ही काम करत असताना व्यवस्थित वाटतंय? रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी, रामकृष्णी सर्वांना रामकृष्ण हरी. नामस्मरण गोंदवलेकर महाराज तसेच नामयोगी ज्ञानेश्वर महाराज या थोर व्यक्तींना स्मरून या ठिकाणी आयोजिका सौ प्रीतीताई वामन यलमार यांच्याकडून हा जो महाअन्नदान सोहळा चालू आहे हा निरंतर वर्षानुवर्ष चालू आहे. सांगण्याचा आत्मीयतेचा किंवा आनंदाचा भाव हा आहे की या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती, तो कॉमन मॅन असू द्या, सर्वसामान्य व्यक्ती ते वर्ग 3चे शासकीय नोकर, ते साधारणतः सर्व विभागातील, आज त्यात आरोग्याला, आज पोलीस प्रशासनाला, आज रेल्वेचं प्रशासनाला, पाणी पुरवठा विभागाला, आज त्या स्वच्छता विभागाला, होमगार्ड ताई आले, सर्व स्त्री पुरुष जितकेही शासकीय सेवक आहेत या ठिकाणी गेल्या साधारण 15-16 तारखेपासून आज तागायत अगदी सकाळी 8:30 वाजता नाश्त्याची सोय असते. जितके वेळ असेल ते 8:30 ते 9:30 10 पर्यंत. त्यानंतर बरोबर 12:30 ते 1 दरम्यान जेवणाचं, दुपारच्या जेवणाचं सुरुवात होतं आणि तो कार्यक्रम साधारण 4-5 वाजेपर्यंत चालतो. त्यानंतर पुनश्च एकदा 7:30 वाजल्यापासून ह्या जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी पूर्णपणे चालू आहे. आणि ह्या गोष्टीसाठी त्या व्यक्तींचं, त्या आयोजकांचं जितकं आभार मानावे तितकं कमी आहे. आणि ही गोष्ट अशा प्रकारे ज्यांनी ती चालू ठेवलेली आहे त्यांना ईश्वर, आपल्या माऊली पांडुरंगाचरणी आम्ही या ठिकाणी नमन होतो की त्यांना ह्यात बरकत द्यावं व अशा प्रकारे ह्या सेवा ह्या त्या अतिशय मनोभावे आणि त्या स्वतः या ठिकाणी पूर्ण वेळ असतात. स्वतः ताई
आपण तुम्ही ताईंचीही स्पीच घेऊ शकता, त्यांच्याशी बोलू शकता. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या मनाने होतात. बघा या ठिकाणी ताई सुद्धा आहेत ज्या स्वतः या ठिकाणी असतात. म्हणजे मांडण्याचा उद्देश इतकाच आहे की त्यांनी हे जे कार्य केलं आहे त्या कार्याचं ही फलिती आहे. ज्या ठिकाणी माणूस आपलं घर कुटुंब सोडून 10-15 दिवस व्यक्ती आहे. कामानिमित्त आल्यानंतर त्या त्या वेळेला खाणं पिणं गरजेचं आहे सर सगळ्यांना, कोणालाही नाही असं नाही, पण ती वेळेवर मिळणं, प्रत्येकाला हॉटेलमध्ये जाऊन जाणं शक्य नाही. आणि या ठिकाणी लाखो भाविक आलेले असतात, प्रत्येकाला मिळतं असं शक्य नाही. पण अशा ह्या धावत्या वेळात, अशा या धावत्या ठिकाणी, या ठिकाणी ही जो कार्यक्रम चालू आहे हा अनंत चालणारा कार्यक्रम, त्यांनी जे यश संपादन केलंय, ईश्वरचरणी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं पांडुरंगचरणी विनवणी करतो की त्यांना त्यांच्या कार्यात यश यावं व त्यांनी ते त्यांचं कार्य नियमितपणे चालू ठेवावं असं मी व्यतीत होतो. आणि यानंतर आमचे सहकारी पुढचे 2 शब्द बोलतील असं मी त्यांना विनंती करतो. खरं तर जसं सरांना सांगितलं की कशा पद्धतीनं अन्नछत्राचं हे काम चालतंय, आपल्यासोबत या संदर्भातली सखोल अशी माहिती की जे श्री ज्ञानेश्वर महाराज अन्नछत्र आहे आणि त्याच्या संदर्भात अगदी इतंभूत माहिती सांगणारे आपल्यासोबत बिरुदेव कोळेकर सर म्हणून आहेत. सर खरं तर रामकृष्ण हरी. ऐन टायमिंगला आम्ही तुम्हाला बोला सर वगैरे म्हणतो, पण आजचा हा माहोल खूप वेगळा आहे. तुम्ही त्या ठिकाणी सेवा करता. या वेळी बऱ्याच वेळा आपण भेटलो, परंतु अनेक वर्षापासून जो हा महानंदनाचा सोहळा चालू आहे, एकंदरीत कशी यलमार कुटुंब असेल यांची भावना काय आणि कसं तुम्ही करताय? हे जे काय आहे ते सगळं स्वखर्चातून, पहिली गोष्ट सगळं स्वखर्चातून केलं जातं. याच्यामध्ये कुठलं डोनेशन घेतलं जात नाहीये किंवा कुणाचीही एक देणगी पावती वगैरे असलं कुठलंही घेतलं जात नाही. मी आता अनेक वर्ष झालं साहेबांबरोबर त्याच्यामध्ये काम करतोय. मी पण एक सेवाभावी म्हणून काम करतोय. तर आता बरेचसे इथं आलेले एक पण कामगार नाहीये. सगळे जे काही लोक आहेत ते सगळे सेवक आहेत. बरोबर. ते बरोबर सकाळी 6:30-7 वाजता इथे येतात, संध्याकाळी 12 वाजता बंद झालं की निघून जातात. सगळे सेवक आहेत आणि यांची साहेबांची भावना एकच आहे की करायचं ते फक्त समाजासाठी, सेवेसाठी करायचं. एक विठ्ठल आपण एक ह्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये जन्म झालाय तर आपण काहीतरी देणेकरी लागतो किंवा आपण काहीतरी दिलं पाहिजे. ते स्वतः एक सरकारी अधिकारी आहेत. ताई हे सगळं ताई सगळं हँडल करतात, सगळं ताईच बघतात. त्यांचं कुठलंही असलं की अन्नछत्राचं असेल. आता एक श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणून अकॅडमी चालू केली, ती फ्रीमध्ये अकॅडमी. बरोबर. त्याच्यामध्ये 1 रुपयाही मानधन घेतलं जात नाहीये. मुलांना टाइम टू टाइम जेवण, हॉस्टेल फ्री, जेवण फ्री, नंतर कोच वगैरे सगळं फ्रीमध्ये त्याच्यावर. तर असं म्हणजे पूर्ण समाजासाठी करायचं ते पूर्ण समाजासाठी करायचं. समाजाला वेळ देता येत नाही म्हणून साठी त्यांनी मुलं सुद्धा हॉस्टेलला टाकले. बरोबर. म्हणजे एक सेवा, स्वतःची मुलं हॉस्टेलला टाकले तर आपल्याला समाजासाठी वेळ देता येत नाही. खरं तर कोळेकर सर, आम्हाला एक माहिती द्या की इथं वारकऱ्यांचा मी समजून घेऊ की तुमचं 10-15 मिनिटं उशीर होईल, परंतु प्रशासनाला मात्र वेळेवरती इथं येऊन लगेच जेवण जावं लागतं. तर तुमची तशी तत्परता टीम सज्ज असते? हो आहे ना, सज्ज. म्हणजे काय केलं आम्ही 2 हे केलेत, कॉमन 2 हे केले. आम्हाला व्यवस्थित सांगा कसं. म्हणजे एका साईडला 2 गेट केलेत. एका सर्वसामान्य व्यक्तींसाठी एक वेगळं गेट आहे वारकऱ्यांसाठी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी वेगळं गेट आहे. तर त्याच्यामध्ये पूर्ण प्रशासकीय अधिकारी, राईट साईडला पूर्ण प्रशासकीय अधिकारी, म्हणजे एक 15 ते 20 मिनिटात लाईन सुद्धा जास्त लागू देत नाही आम्ही. किती दिवसापासून ही खरं तर सेवा चालू आहे? आता 16 तारखेपासून सेवा चालू आहे. म्हणजे आज 24 हा असता 10 दिवस. पुढे किती दिवस चालू? पुढे 27 तारखेपर्यंत आपली सेवा चालू आहे. म्हणजे 27 ते 30 तारखेपर्यंत 15-16 दिवस जाते. 15-16 जोपर्यंत सरकारी कर्मचारी आणि वारकरी आहेत तोपर्यंत आपली सेवा चालू असते. म्हणजे रोज एवढेच लोक? रोज एवढीच लोक असतात. खरं तर सर, एखाद्या सिस्टम मध्ये आपण बघितलं तर एखादा संस्था असेल तर 1 ते 2 दिवस जास्तीत जास्त करू शकतात, पण 15-16 दिवस हे सगळं मेंटेन होतं का? होतं की. कारण की काय ना, जे काय करतो तो सगळं पांडुरंग करतो. बरोबर. आता साहेब करतात, पांडुरंग सगळं करतोय. पांडुरंगाची सेवा साहेब करतात, साहेबाची सेवा आम्ही करतो. एवढ्या गर्दीत आता बघायला गेलं तर एखादी वस्तू जर आणायचं खाली झालं तर वारकऱ्यांच्या चक्रामुळे एक साधी वस्तू 10-15 मिनिटं त्या ठिकाणाला जायला लागतात. तर हे सगळं मेंटेन करून अगोदर सगळं केलं कसं? नाही, अगोदर केलेलं आहेच आहे. तरी पण काही गोष्टीची कमतरता थोडी जर वाटली तर आमचे समाजसेवक आहेत, एक आहेत, कुणाला जरी सांगितलं तरी तो जाऊन घेऊन येतो. 10-15 मिनिटात ते ऍडजस्ट होतो. आता खरं तर अन्नदान करताय, खरं तर ही लोक तुम्हाला शिस्तीची वाटतात की बेशिस्त करतात, स्वच्छता ठेवतात, यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता? आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतच नाही. ते आम्हाला सेवा करायला मिळते, आम्ही त्याच्यात आनंद मानतो. बरोबर.
ते किती स्वच्छ ठेवतात किंवा बेशिस्त राहतात त्याच्याशी आम्हाला काय त्या स्वच्छता खूप दिसते आम्हाला सेवा करतो आम्ही. आता गेले की आता ही जेवण करून गेले की लगेच आम्ही इथं स्वच्छता चालू करतो. बरोबर. लगेच जसं सरांनी झाडावर आता सांगितलं की इथं नुसतं अन्नदानच नाही. अन्नदान तर तुम्हाला तो प्रश्न काय विचारला की मला सरांकडून समजला, तुम्ही मगाशी मेन्शन केला की इथं नुसतं जेवण आहे तर इथं स्वच्छता भरपूर आहे. आम्ही म्हणजे लगेच चालू असतं बरं. पाठीमागे लगेच आमचे समाजसेवक आहेतच लगेच चालू असते. आता हे जे मुलं आहेत हे कंटिन्यू तिकडं काय एवढं सगळे हे मेंटेन होतं का लोकांची वाढणारी लोक? हो हो बरं. सगळं मेंटेन होतं. हे सगळे आपल्या अकॅडमीचे पोर आहेत. ही पोर आपली सेवेसाठी आलेली 10-15 सो खर्चातून आले ते सेवेसाठी आलेले ग्राउंड वगैरे करतात आणि ते सेवेसाठी सो पदार्थ तुम्ही काय काय देता ह्या लोकांना? पदार्थ साहेब आपल्याकडे काय असतं की सकाळी नाश्त्याला मागच्या 3-4 पहिल्या दिवशी ढोकळा होता, बरोबर. जिलेबी ढोकळा होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पोहे दिले. पोहे आणि माडगं दिलं होतं. बरं. ते माडग्याची आता बऱ्यापैकी परंपरा ते संपत आले. बरोबर बरोबर. पण ताईनी ते त्याचा प्रतिसाद कसा होता? लोकांना खायला ते आवडलं का? जाम आवडलं ते. शेवट डबल बनावं लागलं आम्हाला. अरे वा. म्हणजे हे कसं आहे लोकांना, जसं तुम्ही मार्ग म्हणला तसं काय काय लोकांना ते शब्दच नवीन आहे, त्यामुळे खाणं हा पुढची वेळ आहे. त्यांना सांगावं लागतं की बाबा ती हुलक्यापासून बनवलेलं माडगं. आणि खरं तर एखादा अन्नदान करतो तर 4 कॉमन पदार्थ असतात, एक भाजी, भात, चपाती आणि एखादा गोड स्वीट मध्ये. तर इथं आम्ही लाईन बघतोय तर बऱ्यापैकी तुम्ही ठेवलेलं आहे. सगळं सर तुपातलं जेवण आहे. बर. तेल बऱ्यापैकी वापरलं जात नाही, जे ठराविक ठिकाणी वापरलं जातं ते सगळं तुपातलं असतं. जेवणाचे मेनू सुद्धा आपले रोज वेगवेगळे असतात. आता काल दही, ठेचा, चटणी, लोणचं आणि बाजरीची भाकरी आणि भात आणि सांबार. असं कधी तुम्ही प्रयत्न केला की ही लोक खरं खाऊन जातात पण ह्यांचं जाऊन समाजामध्ये जाऊन गुपचूप असं काहीतरी विचारायचं, खरं ह्यांना आवडतंय का जेवण, असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतो? नाही सर, ते कसं व्हायलंय दिवसेंदिवस ह्या ज्या गोष्टी चालू आहेत वर्षानुवर्षे, प्रतिसाद इतका आहे की ते आपोआप पुढच्या वर्षी जोडले जातात. काही स्वतःहून चौकशी करायची गरजच नाही, आपोआप ते प्रसार होत आहे. इतकं प्रसार होत आहे की बाबा चला आपण आपल्या या ठिकाणी आपण आपल्याला आहाराची सोय आहे, आपण जाऊया. संध्याकाळ सकाळचा नाश्ता असतो. आज स्वीटला सकाळची लापशी असते, कधी दिवशी शिरा असतो, कधी दिवशी जामून असतं. प्रत्येक दिवशी स्वीट. एक थोडीशी गोष्ट, एखाद्या लग्न कार्यात जातो माणूस 2-4 तासात सगळं उरकून कंटाळून जातो, पण इथं असं नाही. हे जे सतत एक दिवसात कंटिन्यू चालू असतं. ते तुम्हाला सांगा संध्याकाळचं नियोजन कसं असतं? संध्याकाळचं नियोजन आमचं कसं टाइम ठरलेलं आहे. संध्याकाळी जेवण असतं, संध्याकाळी जेवण असतं, कंटिन्यू जेवण असतं. आता आमचं टाइम ठरलंय सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत नाश्ता असतो. नंतर 11 नंतर 4 वाजेपर्यंत जेवण. परत 2 तास गॅप म्हणजे पूर्ण स्वच्छता वगैरे करायला. परत 6-6:30 नंतर चालू होतं. ती डायरेक्ट नॉनस्टॉप 11, 11:30, 12 पण वाजता. परत सकाळ दुसऱ्या दिवशी टीम तुम्ही 2-3 ठेवत का तुम्ही? आम्हीच करू. अरे बापरे. हे 16 ते 18 तास सतत काम करतात, 4 तासाची निद्रा मिळते, परत तीच व्यक्ती पुढे सकाळी कामाला आणि हे सतत सायकलनुसार चालू आहे. एक मेन भूमिकेत तुम्ही किती जण काम करता? मेन भूमिकेत आम्ही एक 5 जण आहे. बरं. काय कशी जबाबदारी वाटून घेता? जबाबदारी वाटून म्हणजे असं ठराविक असं काय नाही, ज्याला काय वाटलं इथं कमतरता भासते तो तिथे जातो. त्यात थकवा वगैरे काय जाणवतं? काय सुद्धा नाही. काय कारण ऊर्जा कशी काय? ऊर्जा म्हणजे आनंद मिळतो ह्याच्यामध्ये. बरं. की 15 दिवस अगोदर आणि 15 दिवस एकदा वारी चालू झाली की करेल तेवढं कमी. बरं. मी मगाशी जसं तुम्हाला म्हणलं की 1-2 दिवस जरी घरी कार्यक्रम असला आपण लगेच म्हणतो की कंटाळा. बरोबर. ते जसं सर सांगते सकाळ झाली की परत संध्याकाळी. आम्ही असे की आम्ही 15 दिवस घरीच जातो. अरे बाप. अशा पद्धतीने आपण बघतोय की काही अन्नदान होतं हे बघतोय आपण, परंतु कोळेकर सर असतील, हे सर आमची ओळख नाही, उमराणे सर आहेत, त्यांच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्याला यावर्षी नवीन कळाल्या. सर आम्ही मागच्या वर्षी सुद्धा मुलाखत केली होती, पण आम्ही प्रशासनाच्या शहरमध्ये केली होती, पण ह्या बेसिक सर गोष्टी आम्हाला त्या तुम्ही सांगितलं नव्हतं कारण वेळ कमी होता. परंतु यावर्षी मात्र खूप लहान लहान गोष्टी आम्हाला समजल्या आणि खरं तर आता ज्यांनी हे अन्नछत्राचं नियोजन केलंय त्यांची सुद्धा आपण मुलाखत घेणार, बघूया त्यांचं म्हणणं काय. अशा पद्धतीनं श्री दानेश्वर महाराज अन्नछत्राच्या माध्यमातून अन्नदानाचं काम होतं. खरं तर या सर्व संकल्पनेच्या करता करविता त्या ठिकाणी आपल्यासोबत आहेत सौ प्रीतीताई वामन यलमार. ताई, खरं तर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज आषाढी वारीनिमित्त तुम्हाला खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज विठ्ठल असतील किंवा आई रुक्मिणी असेल त्यांच्या आशीर्वादाखातीर तुम्ही त्या ठिकाणी हे अन्नदानाचा त्या ठिकाणी सर्वांना लाभ देत आहे. खरं तर एक संकल्पना कशी आहे? मागच्या वर्षी आम्ही तुमच्याकडून ऐकलं, यावर्षीचा अनुभव काय सांगतो? यावर्षीचा अनुभव म्हटलं तर असे यावर्षी निश्चित केलेलं आहे की जे वारकरी येतात तो खरा पांडुरंग आहे. अरे वा. ह्यांच्यावरचे जे चेहऱ्यावरचे तेज आहे हे कशातच मोजता येत नाहीये, म्हणून ही संकल्पना यावर्षी मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेली आहे. खरं तर ताई, मागच्या गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघतो तुम्ही या
अन्नछत्राच्या माध्यमातून लोकांशी संपर्क करताय. यावर्षीची वारी कशी वाटते? कुठली? यावर्षीची आता ह्या वारी- वर्षीची वारी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात भरलेली वारी आहे. जवळजवळ 35 लाख भाविक येण्याची शक्यता आहे असं वर्तवण्यात आलेलं आहे. आणि आज प्रचंड आता हे 10 दिवस झाले अन्नदान चालू आहे. मोठ्या प्रमाणात अन्नदान चालू आहे इथं. मॅडम, जसं आम्ही आता बघितलं, प्रशासकीय अधिकारी असतील, वारकरी असतील, त्यांना विचारलं की अन्नाची चव कशी आहे, क्वालिटी कशी आहे, तर ते सांगू शकत नाहीत. किंवा मी प्रशासनाला विचारलं की हे तुम्हाला मिळतं ते वेळेत मिळतं का, हा. तर त्यांच्याकडून आलं की हो वेळेत मिळतं आणि चांगलं पोषक असं अन्न मिळतं. एकंदरीत हा सगळा उपक्रम कसा राबवता तुम्ही, मॅनेजमेंट कशी करता? मॅनेजमेंट जवळजवळ महिना झाला याची तयारी चालू आहे. आपण हे घरगुती मसाले तयार केले आहेत यावर्षी. प्रथमतः हे घरगुती मसाले बनवून आणलेले आहेत. माझ्या आईने घरगुती मसाले सगळे बनवून दिलेले आहेत. त्यामुळे हे स्वादिष्ट आणि हे सगळी पांडुरंगाचा प्रसाद असल्यामुळे हा अत्यंत गोड मानून सगळे खात आहे. त्यामुळे ते असं स्वादिष्ट लागतोय. खर तर हे सगळं गेले आता हे मागे बघितलं आम्ही 14, 17, 18 तारखेपासून चालू केलेलं आहे. हा. म्हणजे 10 दिवस आज होत 10 आले. दिवस. तर काय थकवा वगैरे जाणवतो का काय? नाही, थकवा ही करत तो विटेवरी उभा आहे, तो थकवा येऊ देत नाही. ओव्हरऑल सगळ्यांना एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी, पॉवर हा सगळा देणारा तो आहे विटेवरी उभा आहे. नक्कीच ताई, खर तर आज तुम्ही प्रसंगामध्ये आनंद बघतोय. वारकऱ्यांसाठी काय संदेश असणार आहे? यावर्षी तुम्ही एवढं अन्नदान करताय, वारकरी म्हणून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे किंवा देवाने त्यांना काय दिलं पाहिजे? यांना पाऊस असेल, पाऊस कमी पडलेला आहे आपल्या म्हणजे साधारण सोलापूर जिल्ह्यामध्ये तर पाऊस कमी आहे, देवाकडे काय मागणं असणार? देवाकडे एवढंच मागणं आहे की शेतकऱ्यांना पहिला पावसाची कमतरता आहे ती सगळ्यात भरून काढावी. आणि शेतकऱ्यांना जे भाव मालाला मिळत नाही तेवढं साखर घालेल की प्रत्येकाला शेतकऱ्यांना भाव करण्याची सद्बुद्धी ही द्यावं. आणि भावाला चांगला मालाला भाव चांगला मिळावा, त्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही. नक्कीच आपल्या सोबत होत्या प्रीतीताई वामन यालमार. खरं तर एकंदरीत हा असणारा अन्नदानाचा जो सोहळा आहे तो खूप मोठा आहे. आषाढी वारी आहे, खरं तर धावपळीचं हे असणारी वारी, आणि त्या वारीमध्ये प्रीतीताई वामन यालमार यांच्या माध्यमातून आपण बघितलं की कशा पद्धतीने हा सण साजरा होतो. बिरदेव कोळेकर सर असतील, तिथले ज्यांनी हा लाभ घ्यायचा आलो ते काय अधिकारी असतील, वारकरी असतील, आपण त्यांच्या मुलाखती घेतल्या. आणि आज ताई सुद्धा मनोगत आपण ऐकून घेतलं की कशा पद्धतीने हा उपक्रम केला जातो. ताई, आज तुम्ही थोडक्याचा असं आम्हाला वेळ दिला आणि या सर्व संदर्भातली माहिती सांगितली. तुमचा आभारी आहे. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.